समागम घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनिवचढे अनुतापासी दुनिवचढे वैराग्य वाढे चढोवढी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे यदक्षरं मनाखेयम् आनंदं मजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विचार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुक बाबाजी सद्गुरु दास तुक बाबाजी सद्गुरु नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेद जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एक नाथ शरण 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 एकनाथ बाई माथा ठेविला बाई माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा हे शरण शरण एकनाथा बाई माथा ठेविला बाई माथा ठेविला बाई माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला घडो त्याचा समागम घडो त्याचा समागम ज्याचे प्रेम विठ्ठली सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे निष्ठावान शिष्य सद्गुरु भक्तपरायण निळोबाराय महाराज पिंपळनेरकर यांचा 4 चरणांचा माझ्या जीवनामध्ये ज्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे त्यांचा समागम घडो आणि त्यांचा समागम घडल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल असे 5 बदल परिणाम विठ्ठलावर प्रेम असणाऱ्या संतांच्या समागमानं माझ्या जीवनामध्ये घडतील अशा गोष्टींचा निर्वाळा करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या प्रभू रामरायाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्रीमन निवृत्तीनाथ महाराज त्याचबरोबर परमपूज्य राधाकृष्ण महाराज मूर्तिजापूर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ दातली पंचक्रोशीतील सर्व टाळकरी वारकरी माळकरी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये आशुतोष भगवान दंताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार व महादेव प्राण प्रतिष्ठा सोहळा दातली हा महोत्सव गेल्या 3 दिवसांपासून आपल्या गावामध्ये आरंभित झालेला आहे. आज तृतीय दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. समस्त ग्रामस्थ दातलीकरांच्या वतीनं भाबड सरांनी मला फोन केला, त्याचा परिपाक मी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील
दिग्गज मृदुंगाचार्य आणि माझे बालमित्र आदरणीय किरणजी महाराज गोसावी, हिमालया इतक्या उंचीचे वारकरी संप्रदायातील गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे स्नेही आदरणीय रोहिदास बहुमते, त्याचबरोबर वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आदरणीय तुकाराम अण्णा आरोटे, आमचे पितृतुल्य आदरणीय प्रकाश भाऊ कारभारी महाराज, गौरव महाराज, उपस्थित सर्वच भजनी मंडळ, माता भगिनी विनेकरी महाराज, चोपदार महाराज, कीर्तनासाठी उपस्थित असणारे आदरणीय दराडे महाराज, आपण सर्वच मंडळी, कृष्णा महाराज, आमचे मोहन दादा, आमचे मित्र कुणालजी चांदोरे, आदरणीय चांदोरे सर, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे आत्माराम भाऊ पगार पांगरीवरून 4-5 मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे गोसावी दादा, आदरणीय सुनील भाऊ, आमच्या ज्ञानदा गुरुकुलाचे भूमिदाते आदरणीय दिलीपजी दळवी, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सदाशिव नाना आणि नानांचा सगळा परिवार, त्याचबरोबर सर्व माता भगिनी, पुरुष बांधव आणि अतिशय उत्तम साऊंड व्यवस्था ज्यांची आहे असे आदरणीय आमचे बडगे महाराज, त्याचबरोबर अनिल दादा, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला सज्जन हो, हा अभंग निळोबाऱ्यांचा आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबारा एक संकल्प करतायत की घडो त्याचा समागम, त्याचा समागम माझ्या जीवनामध्ये घडो, असा संकल्प त्यांच्या जीवनामध्ये. खरं तर आपण परमार्थामध्ये येतो, गळ्यामध्ये माळ घालतो, ज्ञानेश्वरी पारायण करतो, सप्ताह करतो, कीर्तनं ऐकतो, कीर्तनं करतो, ह्या सगळ्या आध्यात्मिक साधना आपण करतो, परंतु या कशा करता करतो? याचं कारण काय? कारण प्रयोजनम मनुदिश्यन मंदोपी प्रवर्तते. डोळ्यासमोर एखादं प्रयोजन ठेवल्याशिवाय एखादा मूर्ख मनुष्य देखील एखादं कार्य करायला धजत नाही. तर मग आपण अनेक वर्षांपासून या सगळ्या आध्यात्मिक साधना करतोय, आपला वेळ देतोय, आपला पैसा खर्च करतोय, अन्नदान करतोय, द्रव्यदान करतोय, मंडप आहे, साऊंड सिस्टीम आहे, मोठे मोठे गायक आहेत, वादक आहेत, या सगळ्या गोष्टी आपण का करतो? तर त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर आपल्यामध्ये बदल घडावा, आपल्यात परिवर्तन व्हावं, याकरता आपण या सगळ्या साधना करत असतो. विठ्ठल विठ्ठल. बदल घडण्याकरता, पण बदल कशामध्ये घडला पाहिजे? 3 अपेक्षा आहेत. एक आत्मा, दुसरा देह आणि तिसरं मन. आत्मा तर कधी बदलत नाही, आत्मा अद्वितीय असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, देहात बदल घडवण्याकरता परमार्थ नसतो. काही काही लोक म्हणतात सप्ताहाला जायला लागल्यापासून चांगला काटाळा, लोक म्हणतात नाही का नाही, जाडा जोडा झाला. काही लोक म्हणतात आमचे गुरूंचे गाल म्हणजे सफरचंदासारखे, काय गुबगुबीत आहे गाल. पण ते लक्षात ठेवा, तपाचं तेज नाही, गावरान तुपाचं तेज आहे. विठाला 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 विठाला. उलट पक्षी परमार्थात आलेली माणसं, तपश्चर्या करणारी माणसं, तुकोबाराय म्हणतात, जुरोनी पांजरा हो पाहे आता, हो पाहे आता, गुरुनी पांजरा हो पाहे आता, हो पाहे आता, गुरुनी पांजरा हो पाहे आता, हो पाहे आता. पंढरीनाथा भेटावया, ए पंढरीनाथा भेटावया, गुरुनी पांजरा हो पायाता, हो पायाता, गुरुनी पांजरा हो पायाता, हो पायाता. पंढरीनाथा
जरा हो पाहे आता. येई पंढरीनाथा भेटावया. देवा तू जोपर्यंत मला भेटत नाही आणि जोपर्यंत माझी तपश्चर्या चालू आहे तोपर्यंत माझं शरीर कृश झालं तरी चालेल, शरीराचा पिंजरा झाला तरी चालेल. तपती म्हणजे तप करणारा, तप या शब्दाचाच अर्थ आहे तपोद्वंद्व सहनम, म्हणजे जिथं द्वंद्व सहन करावं लागतं. सहन करणारी माणसं ताजे होतात का वाळून जातात मला सांगा ना तुम्ही. हां, मग शरीरात बदल घडवण्याकरता परमार्थ नाहीये. आत्मा अद्वितीय आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट उरला विषय मनाचा, तर मनामध्ये परिवर्तन करण्यासाठी परमार्थ असतो. विठाला 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 विठाला. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये बदल घडवणाऱ्या अनेक गोष्टी या जगामध्ये आहेत. भागवतकारांनी 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षपूर्वक ऐका. आगमोपप्रजादेश काल कर्मच जन्मच ध्यान मंत्रोथ संस्कारो दशैते गुणहेतवाः. याचा पहिला चांगला आवाज होता बरं का. आगमोपप्रजादेश 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे मनामध्ये बदल घडवणारी आगम. आगम या शब्दाचा अर्थ होतो शास्त्र. अर्जुन भगवंताला म्हणाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. आणि ज्यावेळी भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य अशा लोकांच्या समोर रथ नेऊन उभा केला त्यावेळी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. ज्ञानोबारांनी गोड वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, जेणे संग्रामे हरो जिंतीला निवात कवचाचा टाहो फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. तो अर्जुन मोहानं कवळला. कोणता अर्जुन? जेणे संग्रामे हरो जिंतीला. संग्राम झाला, युद्ध झालं आणि युद्धामध्ये भगवान शंकराला ज्यानं जिंकलं. गांभीर्यानं ऐका तुम्ही. भगवान शंकराला जिंकण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. निवात कवच नावाचे ब्रह्मराक्षस आहे, कोणालाच आटोपत नव्हते, त्यांनाही अर्जुनानं पाणी पाजलं. असा शूर पराक्रमी, शौर्यम तेजो धृतीर्दाक्ष युद्ध चाप्य पलायनम अशा क्षात्र गुणांनी मंडित असणारा अर्जुन मोहिला असे गोत्र देखून नातेवाईक पाहिल्यानंतर मोहानं त्याला हरवला. शंकरावर विजय मिळवणारा अर्जुन मोहग्रस्त झाला. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये विकार गेला, मोह गेला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. मग गीता हे शास्त्र आहे, गीता आगम आहे. जर माणसाच्या मनात आगम बदल घडवत असेल तर अर्जुनाच्या मनामध्ये कसा बदल घडवला? हा, अर्जुनानं प्रश्न विचारला देवाला, देवा ऐक, मला वाटत होतं मी खूप छान आहे, चांगला आहे, हुशार आहे, अमकय तमकय, पण कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. कार्पण्य नावाच्या दुर्गुणानं मी युक्त आहे. धर्म काय अधर्म काय या संबंधी माझी बुद्धी मूढ झालेली आहे, मला काही कळत नाही देवा. त्यामुळे तू आता मला ज्ञान दे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी अर्जुनाची व्याकुळता किती आहे ते बघा तुम्ही. लक्षात घ्या, ज्ञान काय पैसे देऊन धन देऊन मिळत नसतं. ज्ञान मिळवण्याकरता अंतःकरणामध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि या सगळ्या गोष्टींच्या सोबतच अंतःकरणामध्ये व्याकुळता असली पाहिजे. ज्ञान पिपासूपणा असला पाहिजे. तहानच लागली नाही, बिस्लरीच्या बाटल्या वाटत फिरलो आपण, कोण पिणार आहे आपल्या बाटल्या? परंतु पाणी पिलो नाही तर मरून जाईल या परिस्थितीला एखादा मनुष्य आला असेल आणि त्यावेळी त्याला जर ग्लासमध्ये पाणी प्यायला दिलं तर तो विचारत नाही हे पाणी विहिरीचं आहे की बोरचं आहे, याचा TDS चेक केलाय का. त्याला माहित असतं हा पाण्याचा एक घोट पोटात गेला नाही तर मरून जाईल. अर्जुन इतका व्याकुळ झाला होता तहानलेल्या माणसासारखा. काय बोलला अर्जुन? महाराज ज्ञानोबारांनी खूप गोड वेळ लिहिला. ज्ञानोबाराय म्हणतात, अपत्यासी माये सांडोनिया जरी जाये तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा. माऊलींनी अर्जुनाच्या मुखात ओवी घातली, अपत्यासी माये सांडोनिया जरी जाय. अरे 2 महिन्याचं पोरग आहे आणि त्याला त्याची आई सोडून गेली, मेली त्याची आई. स्तनालाच दूध पित होतं ते पोरग, अजून वरचं काही खात नाही आणि त्याच वेळी त्याची आई मरून गेली. आता ऐका, अशा अवस्थेत माता गेल्यानंतर त्या पोरानं कुणाकडे पाहून जगायचं? भुकेलिया बाळा अति शोक करी, भुकेलिया बाळा
पाही शोक करी वाट पाहे परी वाट पाहे परी माऊलीची भेट लागी जीवा लागली भेट लागी जीवा लागली काय गोड प्रमाण दिलं भाऊसाठी टाळी वाजवा सगळ्यांनी. महाराज म्हणतात भुकेलिया बाळ अतिशोक करी आणि त्याच्या आईची ते वाट पाहत असतं. अर्जुन म्हणतोय जणू काही या प्रमाणाचाच अनुवाद तुकोबारायांनी त्या अभंगामध्ये केलाय, या ओवीचा अनुवाद. अपत्यासी माये सांडोनिया जरी जाय, अर्जुना सांग ते अनाथ लेकरू कसं जगेल, तशीच अवस्था माझी झालेली आहे तू जर मला ज्ञान दिलं नाही तर. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता काय यत्र योगेश्वर कृष्ण इथपासून नाही सुरू झाली. खरी गीता दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, गीता ग्रंथ सांगायला दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून. आणि काय बोलले भगवान, अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गता सून गतांशुंश्च नानुशोचंती पंडित. हा अर्जुना, झालेल्या गोष्टीचा जो खेद करत नाही तो पंडित असतो. म्हणून ऐका, आता इथून पुढे गीतेला सुरुवात. ऐका, अर्जुनाचं अंतःकरण मोहानग्रस्त झालेलं आहे. आगम काय करतं तर मनामध्ये परिवर्तन घडवतं. अर्जुनाच्या मनामध्ये इतकं परिवर्तन घडवलं, अर्जुन सुरुवातीला वेपतुष्ट शरीरे मे, माझ्या शरीरावरचे रोम उभे राहिलेले आहेत, मला घाम आलेला आहे, मी युद्ध करणार नाही असा बोलत होता अर्जुन. आणि गीतेच्या शेवटी अर्जुन म्हणाला करिष्ये वचनम तव, आता तू सांगशील ते करायला मी तयार आहे. याला आगमामुळे मनात झालेला बदल म्हणतात. विठाल मनामध्ये बदल घडवणारी दुसरी गोष्ट आहे आगम. दुसरी गोष्ट आप. आप म्हणजे तीर्थ. प्रजा, प्रजेवरच बोलायचं आपल्याला, मी नंतर येतो. देश, ठराविक देशात गेल्यानंतर माणसाचं अंतःकरण बदलतं. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर इत्यादी देशात जर आपण गेलो, म्हणजे स्थळामध्ये गेलो, तर आपल्या अंतःकरणामध्ये शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. जेथ आराणुकीची नीप कोडे, बैसलिया उठो ना वडे, वैराग्यासी दुनी वचडे देखील आजे. असे काही काही क्षेत्र असतात. विकारी माणूस जर त्या क्षेत्रामध्ये पाय ठेवील तर त्याच्या अंतःकरणामध्ये तपश्चर्या करण्याचा संकल्प निर्माण होतो. त्र्यंबकला जा तुम्ही, लगेच अनुभव. बासरला जा, सरस्वती मातेचं ठिकाण आहे. इकडे कितीही टिवल्या बावल्या करणारी माणसं असू दे, पण तिथं गेल्यानंतर लगेच साधना करायला प्रवृत्त होतात. ही भूमीची ताकद असते, ही देशाची ताकद असते. देश, प्रजादेश, काल, ठराविक काळानंतर माणसाचं मन बदलतं. 25 वर्षापर्यंत मी ज्ञानी व्हावं असं मनाला वाटत असतं, त्यानंतर मी धनी व्हावं असं वाटत असतं कुणालची. त्याच्याकरता आटोकाट प्रयत्न चालू राहतात. कारण ब्राईट फ्युचरची चिंता असते प्रत्येकाला, जो फ्युचर ब्राईट झाला पाहिजे. त्याच्यामुळे तिथेही ते प्रयत्न सुरू असतात. त्यानंतर असा एक टप्पा येतो, माणसाचं मन बदलतं. त्याला आता पैसा नको असतो, पण त्याला मान सन्मान हवा असतो. म्हणून पैसा खर्च करून मान सन्मान प्राप्त करतात लोक नंतरच्या काळात. आणि नंतर पुन्हा असा एक टप्पा येतो की मान सन्मानही नको, धनही नको, विद्याही नको, काहीच नको, फक्त समाधानाची अपेक्षा असते. आणि ते समाधान या कुठल्याच गोष्टीकडून मिळत नाही हे तेव्हा सत्य लक्षात आलेलं असतं. म्हणून आमच्या गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांनी नंतरच्या काळामध्ये सात्विक अपेक्षा सुद्धा नको म्हणून गाथा ज्ञानेश्वरी फक्त स्वतःजवळ ठेवली आणि ढिगभर ग्रंथ होते ते सगळे ज्ञानेश्वर माऊली संस्थानला देऊन टाकले. आणि नुसते तेच नाही दिलं तर आळंदीतली 4 गुंठे जागा आणि सगळं बांधकाम वय वर्ष 50 झालं होतं तेव्हाच मृत्यूपत्र करून दिलं की नेवासाच्या संस्थानला, नेवासाचे जे संस्थान आहे ना त्या संस्थानला त्यांनी पहिलंच दान करून टाकलं. काहीच नको, सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, ह्या अवस्थेपर्यंत महात्मे लोक पोहोचत असतात महाराज. म्हणून मनात काळानुसार बदल होत जातो. काल, कर्म, कर्मामुळे मनुष्य बदलतो, जन्मामुळे मनुष्य बदलतो,
तुम्ही म्हणाल जन्म तर झालाय, आता कधी बदलणार आम्ही? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हो, हो. जन्म झालाय, कधी बदलणार? महाराज, आपला एकच जन्म झालेला आहे आईच्या उदरातून, पण प्रत्येक व्यक्तीचे 2 जन्म होत असतात. किती? 2. म्हणून त्याला द्विज म्हणतात. द्वि म्हणजे 2, लक्षात येतंय ना? आणि ज म्हणजे जन्म. मातेच्या उदरातून एक होतो तो जन्म असतो, आणि दुसरा जन्म सद्गुरूच्या मुखातून होत असतो, अनुग्रहाद्वारे. म्हणून पुंतांब्याचे चांगदेव महाराज म्हणाले, माझ्या शरीराचं वय 1400 वर्ष आहे, पण मी आजच जन्माला आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आज जन्माला गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताई. चांगदेव म्हणे आजीची जन्म आलो. चकार लावलेला आहे त्यानं पुढे, की आजच मी जन्माला आलोय. केव्हा? माझ्या शरीराचं वय 1400 वर्ष आहे, परंतु 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्या दिवशी मला अनुग्रह दिला ना, तो माझा खरा जन्मदिवस आहे. म्हणून आपण आईच्या पोटातून शरीर जन्माला येतं, पण सद्गुरूच्या मुखातून साधकत्व जन्माला येतं. लक्षात ठेवा. साधकाचा माय बाप दरुषाने हरे. म्हणून संतांना मायबाप का म्हटलेलं आहे? त्याचं कारणच आहे. म्हणून माणसामध्ये बदल घडवणारी जन्म ही एक गोष्ट आहे. ध्यानाने माणसामध्ये बदल घडतो. कोकमठाणला जाऊन पाहा तुम्ही, सगळे ध्यान करणारे लोक आहेत. हा. ध्यान, मंत्र. मंत्र शब्दाचा अर्थच असा होतो, मननात त्रायते इति मंत्र. हा, ज्याचं मनन केल्यानंतर जो आपल्याला तारुण्य येतो त्याला काय म्हणतात? मंत्र म्हणतात. मंत्रामुळे मनामध्ये बदल घडतो. ध्यान मंत्रोथ संस्कारो. शेवटी संस्कार माणसामध्ये बदल घडवतात. संस्कार शब्दाचा अर्थ काय होतो? दोषापनयन आणि गुणाधान. विठ्ठल विठ्ठल हे स्टँड आहे, याच्यावर गंज आलेला आहे, म्हणजे दोष आलेला आहे. तर याला पॉलिश पेपरने घासून काढून याचा गंज घालवणं याला म्हणतात दोषापनयन, आणि पुन्हा व्यवस्थित कलर देऊन सजवणं याला म्हणतात गुणाधान. विठ्ठल विठ्ठल तसं आमचं अंतःकरण विकारांनी भरलेलं आहे. आम्ही भक्तीच्या माध्यमातून ते विकार नष्ट करणं याला म्हणायचं दोषापनयन, आणि पुन्हा या अंतःकरणाची अशी सजावट करणं की भगवंत रस्त्यानं चाललं तरी आपल्या हृदयात येऊन थांबला पाहिजे. याला म्हणतात संस्कार. सम्यक कृती म्हणजे संस्कार. विठ्ठला विठ्ठला. आणि या संस्कारांमुळे माणसाच्या मनामध्ये बदल घडवतो. परंतु या 9ही गोष्टी जरी माणसाच्या मनात बदल घडवत असतील तरी देखील माणसाच्या मनामध्ये अत्यंत घाईनं, अत्यंत प्रबळपणे माणसाचं मन बदलवणारी गोष्ट जर कोणती असेल तर संगत आहे. लक्षात ठेवा. समागमानं जेवढ्या लवकर अंतःकरण बदलतं ना, तेवढं कशानेच बदलत नाही. विठ्ठल त्याला प्रजा असं म्हटलेलं आहे. प्रजा म्हणजे त्रिविध जन. नाथ बाबा म्हणतात राजस, तामस आणि सात्विक. भाऊ, आपण ज्याच्या सोबत राहतो तसे होतो. ज्याचा समागम आपल्या जीवनामध्ये घडतो आपण तसे होतो. बैसता चोरा पाशी कैशी होय बुद्धी, देखताची जिंदी मन लावे. पैसा थोडा पाशी कैशी होय बुद्धी, देखताची जिंदगी मन लावे. इथं पडलेली कुठली गोष्ट तुम्हाला उचलावी वाटली आणि खिशात घालावी वाटली तर आपला शेजारी चेक करा. 100% चोर असला पाहिजे. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी. चिंधी जरी कुणाची पडलेली असेल तरी आपल्याला मिळावी असं वाटतं. याचा अर्थ शेजारी बसलेला चोर आहे. इथं नाही, मंडपात नसतात, नंतर विचार करायचा. इथं
देखताची चिंधी बैसता व्यभिचार्यापाशी तैसी होय बुद्धी देखताची नारी मन धागे. हा संगतीचा परिणाम आहे सर. ऐका, एक फार छान सुभाषित आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन केलंय, तुम्हाला वाटत असेल तुमच्या बुद्धीचं वाटोळं करून घ्यावं तर तुम्ही तुमच्यापेक्षा हलकट लोकांच्या संगतीत राहा. मोहनराव, तुम्हाला वाटत असेल तुमची बुद्धी आहे तशी राहावी तर तुम्ही तुमच्या समान अधिकारी लोकांसंगतीत राहा. आणि तुम्हाला वाटत असेल काहीतरी आपण विशिष्ट झालं पाहिजे, विशेष झालं पाहिजे तर संतांच्या संगतीत राहा. विठाला विठाला. संतन की करिलो संगत, संतन की करिलो संगत, संतन की करले संगत, संतन की करले संगत संतन की करिलो संगत, संतन की करिलो, जन्म का सार्थक कछु करिलो, जन्म का सार्थक कछु करिलो, संगत संतन की करिलो, संतन की करिलो, संगत संतन की करिलो, संगत संतन की करिलो. संगत संतन की करलो, जीवन का सार्थक कछु करलो. जिंदगीचं सार्थक करायचं असेल, विशिष्ट व्हायचं असेल तर संतांची संगत करावी लागेल. ते सुभाषितकार वर्णन करतात, रियते हिमतीम पुंसा हिणै सह समागमात. रियते म्हणजे नाश व्हावा असं वाटत असेल तुम्हाला तुमच्या बुद्धीचा तर हिणै सह समागमात, हीन लोकांची संगत करा. समैश्च समता मिळती, बुद्धी आहे तशी राहावी वाटत असेल तर समान अधिकारी लोकांची संगत करा. आणि विशिष्टैश्च विशिष्टताम, तुम्हाला जर काही विशिष्ट व्हायचं, युनिक करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर चांगल्या लोकांची संगत करा. विठाला विठाला बघा, काही लोकांची संगत कधीच करू नये. काही लोकांची संगत कामापुरती करावी आणि काही लोकांची संगत कायम करावी. विठाला 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 विठाला. 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, लक्षपूर्वक ऐका. नाना पहिला मुद्दा सांगितला, काही लोकांची संगत कधीच करू नाही. दुसरा मुद्दा सांगितला, काही लोकांची संगत कामापुरती. आणि तिसरा मुद्दा सांगितला, काही लोकांची संगत कायम करावी. कुणाची संगत कधीच करू नये. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी सांगितलं, दुस्संग सर्वथैव त्याज्याः. दुस्संग, वाईटाचा संग सर्व प्रकाराने त्यागला पाहिजे. सर्व प्रकाराने म्हणजे काय? एखाद्या शरीरानं एखाद्याच्या सोबत राहणं म्हणजेच वाईट संगत असणं असं नाही. कानांनी वाईट ऐकणं ही सुद्धा वाईट संगत आहे. डोळ्यांनी वाईट पाहणं ही सुद्धा वाईट संगत आहे. याच संगतीमुळे आजामिळ बिघडला होता. तो ब्राह्मण पुत्र होता. समिधा गोळा करण्याकरता जंगलामध्ये गेला आणि येता एक स्त्रैण पुरुष एका वेश्येशी समागम करत असताना त्यानं पाहिलं आणि त्याची बुद्धी बदलली, मन बदललं, विचाराची जागा विकारानं घेतली, समिधा टाकून दिल्या आणि त्या वेश्येलाच घरी घेऊन गेला आणि आयुष्यभर भोग भोगत बसला. ब्राह्मण पुत्र होता, सज्जन होता, पण एक डोळ्यांना वाईट गोष्टीची संगत झाली तर जिंदगी बर्बाद झाली. आपण सुधरून घेतलं पाहिजे. विठाला 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 विठाला. लक्षात घ्या, आमच्या गुरुवार्या बाई सांगत असतात की जगातली सगळी पापं अंतःकरणामध्ये प्रवेश कुठून करत असतील तर ते फक्त आणि फक्त डोळ्यांमधून. फक्त डोळ्यांमधून पाप हृदयात प्रवेश करतात, फक्त डोळ्यांमधून. त्या गवळणी मथुरेला जायच्या आणि म्हणायच्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. त्यांना विचारलं, का रे गोविंद घ्या गोपाळ घ्या, तुमच्या पाटीत तर दही दूध तूप लोणी आहे आणि गोविंद कसं म्हणता? त्यावेळी त्या गवळणींनी एक लॉजिक सांगितलं, ऐका. त्या गवळणी काय म्हटल्या माहिती सर? त्या गवळणी म्हटल्या, आम्ही हे सगळं दही दूध तूप लोणी घेऊनच मथुरेला निघालो होतो, पण जाता जाता भगवान कृष्णाचं दर्शन झालं आणि तो जसा आम्ही डोळ्याने पाहिला तो मनामध्ये बसला. देखिला डोळा बैसला म्हणीन. डोळ्यानं जे पाहतो तेच मनामध्ये बसतं आणि मनात जे बसतं तेच मुखातून बाहेर निघतं. लक्षात ठेवा. तोची वदनी उच्चारी हे पहिला नंदाचा नंदन,
पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हे तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन तेने वेदिले मन तेने वेदिले मन तेने वेदिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला हरी पाहिला नंदाचा नंदन. अण्णांनी जसं सांगितलं, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, आणि तो डोळ्यांमधून आतमध्ये गेला आणि तेने वेधियले मन. लक्षात ठेवा, डोळ्यांनी तुम्ही जे पाहता तसं तुमचं मन होत असतं. म्हणून डोळ्यांची संगत जपली पाहिजे. हाताने माणसं वाईट कामं करत नाही, पण गुपचूप डोळ्यांनी. त्या काळात एकच आजामेळ होतात. आता 5Gच्या जमान्यामध्ये घराघरात आजामेळ तयार झाले. विठाला 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 विठाला. किती बर्बादी होईल आपली, लक्षात ठेवा. मनुष्य जन्म आहे, पुन्हा त्याला तरी शेवटी विष्णुदूत न्यायला आले. आपल्याला नाईलाजानं लिहावं लागतं काही, किंवा वही. ज्यांच्या समोर आतापर्यंत वही लिहिलं त्यांचंही असं पत्र आलं नाही की आम्ही वैकुंठातच आहे म्हणून. आणि ज्यांच्या समोर कै लिहिलं त्यांचंही पत्र आलं नाही आम्ही कैलासातच आहे म्हणून. मग हे वही आणि कै का लिहितात? खरं तर न लिहायला पाहिजे त्यांच्या समोर. न म्हणजे नरकवासी. पण मेल्यावर असं लिहिणं बरं वाटत नाही आपल्यासारख्यांना, म्हणून आपण लिहित नाही. विठाला 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 विठाला. आणि हा संघाचा परिणाम आहे, लक्षात ठेवा, संगतीचा परिणाम. तन उद्धार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, तन उद्धार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, त्याजावे आदमा संत सेवी, संत सेवी, त्याजावे आदमा संत सेवी, संत त्याजावे आत्मा संत सेवी, संत त्याजावे आत्मा संत सेवी. उद्धार संघाचा महिमा. आपलं अधोगती होती तीही संगतीमुळेच, आणि आपला उद्धार होतो तोही संघामुळे. म्हणून अधमात त्याजावे आणि संता सेवावे, असं आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की तुम्ही पाणी भरताना, पाणी आहे का तुमच्याकडे अजून? तुमचे सांगळे नाही निघायला लागले. इथं सांगळे नाहीच, इथं कसं काय निघतील? विठाला विठाला आहे का? विठाला विठाला विठाला. सांगळे म्हणजे विहिरीचे सांगळे निघू शकत नाही. देव नदीच्या तटावर आहे आपण, म्हणून म्हटलो विठाला विठाला. तुम्ही सांगळे महाराज आहे का? भीमा सांगळे, भीमा सांगळे. काय काय भीमा? विठ्ठला विठ्ठला. आता हे मी काय, मला माहित नव्हतं बरं काय. ऐका, पाणी भरता तुम्ही, आपल्या मुद्द्याकडे या. पाणी भरताना विहिरीला अनिल शेट कायम पाणी भरत राहतात, त्यांना कधी फोन केला का बाऱ्यावर म्हणतात. आता ऐका, पाणी भरताना ते पाणी कुठून निघतं बरं? विहिरीतून. हां, तुम्ही मला कीर्तन करू लागा, नंतर देऊ तुम्हाला काहीतरी आपण, काय तुम्हाला तसं नाराज नाही करणार. ऐका, पाणी कशातून निघतं? ते कशात येतं? पाईपातून. कुठं जातं? हां, शेतात, वावरात. वावरात जातं म्हणतात. वावरात काही दंडबिंड असतो का नाही? काय केलं? हां, मग त्या पाटातून कुठं जातं? साऱ्यात. साऱ्यातून कुठं जातं? ते म्हटले पाटातून साऱ्या वावरात जातं. साऱ्यात जातं पाणी, आहे का नाही? वाफ्यात जातं पाणी, पाणी वाफ्यात जातं. हां, ऐका आता, बारीक ऐका. त्या पाण्याचा किती चांगला प्रवास आहे. ते कुठं होतं पहिलं? विहिरीत. विहिरीतून मोटारीच्या माध्यमातून कशात आलं? पाईपमध्ये आलं. पाईपमधून अतिशय सुंदर प्रवास करतं ते पाणी, बाऱ्यातून जमिनीत पडतं, पाटात पडतं.
पाटातून ते हळूहळू हळूहळू हळू मस्तपैकी पुढे जातं आणि सुंदरपैकी ते वाफ्यात जातं, साऱ्यात जातं, सरीत जातं आणि तिथून कुठे जातं मग पिकाला जातं आणि पिकं धष्टपुष्ट होतात. बरोबर, किती चांगला प्रवास चालू आहे. पण आता उन्हाळा लागायला सुरुवात झाली आहे, वाळुटी उठायला सुरुवात झाली, अचानक एखादी वाळूट उठते आणि सुंदर प्रवास चालू असणाऱ्या त्या दंडात एखादी काडी आडवी पडते. काडी आडवी पडल्यावर काय होतं मग? पाला पाचोळा त्या गाडीला आडतो. आडल्यानंतर पुढं पाण्याचा जो प्रवास आहे तो कमी झाला की कमी झाला. बरोबर, म्हणजे किती चांगला प्रवास त्या पाण्याचा चालू होता. एका काडीनं पाण्याचा प्रवास कमी केला की नाही हळूहळू. आणि एक काळ असा येतो की खूप मोठी घाण त्या काडीला अडून बसते आणि त्याला काय म्हणतात मग आपल्याकडे? तुंबारा. तुंबारा अँड हमारा सारखाच आहे, काहीच बदल नाही त्याच्यात. आमच्या कांडळवाडीला पण तुंबारात म्हणतात, दातलीला पण तेच म्हणतात. धन्यवाद. ऐका, तुंबारा बसतो आणि तुंबारा बसल्यावर काय होतं माहिती आहे का? जे पाणी वाफ्यात जायचं ना ते वाफ्यात न जाता पाणी ढेकळत जातं. लक्षात ठेवा. कुठं जातं? कुठं जातं? आणि ढेकळांचा पंचनामा होत नाही, ही मोठी अडचण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्याकडे लक्ष द्या. आमच्या अडचणी समजून घ्या तुम्ही, गडबड करू नका. मला काय सांगायचंय तुम्हाला, ते पाणी कुठं गेलं? ढेकळात गेलं. मग आता त्या पाण्याचा काही फायदा झाला का? विनाकारण काँग्रेस माजतं की नाही ढेकळात गेलेल्या पाण्याने? मला सांगा बरं. आपण लावतो का काँग्रेस? तरी येतं ते. काय करावं त्याला? नाईलाज आहे. ऐका, मला हे सांगायचं आहे, इतका चांगला प्रवास होता त्या पाण्याचा, पण फक्त एक काडी आडवी पडली तर त्या पाण्याच्या प्रवासाचं वाटोळं झालं. जर दंडात एक काडी आडवी पडल्यानंतर पाण्याचं एवढं वाटोळं होत असेल तर आपल्या सुंदर जीवनरूपी प्रवासात दुर्जनरूपी काडी आडवी पडली तर आपलं किती वाटोळं होईल. हे मी बोलत नाही, तुकोबाराय म्हणतात. आड पडे काडी हरिते बहुतची पाणी खोडी, बहुतची पाणी खोडी, हरिते बहुतची पाणी खोडी. आड पडे काडी पाणी खोडी, पाणी खोडी. महाराज म्हणतात, आडपडे काडी तरी ते बहुतची पाणी खोडी, तैसा दुर्जनांचा संग. तसा दुर्जनाचा संघ आहे. म्हणून दुस्संग सर्वथैव त्याज्याः. काही लोकांची संगत कामापुरती करावी. कुणाची? ज्याला खरोखर साधना करून प्रभू प्राप्ती करायची ना, त्यांना नातेवाईकांच्या लेनादी लागू नये. खड्ड्यात घालणारे सगळ्यात पहिले जर कोण असतील एखाद्या साधकाला तर ते नातेवाईकच असतात. खरं सांगतो तुम्हाला. महाराज म्हणतात मला लग्नच करायचं नाही, पण नातेवाईक म्हणतात मग काय तुम्हाला सोडायचं आहे? म्हणजे लग्नाशिवाय राहायचं आहे तुम्हाला? लग्नाच्या प्रक्रियेतून सोडायचं आहे तुम्हाला? नाही नाही, तुम्हाला करावं लागेल, लग्न करावं लागेल. अहो नाही, मी आळंदीला गेलो, 4 वर्ष संस्थेमध्ये राहिलो, वृंदावनला गेलो, ऋषिकेशला राहिलो, कशाला लग्न? नाही करायचं. नाही, करावं लागेल. लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक? अरे लायसन काढून गाडी धडकवली तर चालते. विठ्ठल 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 विठ्ठल. तिचा इन्शुरन्स तरी होतो कुणालजींकडे. लग्न करून घे. ते म्हणतात नको, कनिष्ठ रुची ठेवून गोड देखत नाड कळत असे. तुकोबाराय म्हणतात हा श्रेष्ठ रुचीकडे धाव घेतो आणि घरचे लोक त्याला कनिष्ठ रुची दाखवतात आणि काय करतात? त्याच्या भजन मार्गामध्ये आडवे येतात. येती तुझ्या भजनाड, येती तुझ्या भजनाड, तुझी भजनाड, तुझ्या भजनाड. दामिनी प्रपंचाचे कोड, दामिनी प्रपंचाचे कोड, दामिनी प्रपंचाचे कोड, दामिनी प्रपंचाचे